गंध आदित्य वेटिंग होती. वेटिंग नंतर आम्हाला आता जागा भेटली. हा तो तू काय खाणार? चिकन खाणार? चिकन आणि मटन? मटन. चिकन आणि मटन खाणार. चिकन मटन खातोय. चिकन मटन खायचं आहे ना. आपण आता मागूया. हे ना मेन्यू कार्ड. सावजी चिकन थाळी, मटन थाळी, खूर थाळी, क्रीमा थाळी, भेजा थाळी, झिंगा थाळी, सावजी सुंदर डाळ थाळी. सावजीचे एवढे एवढे प्रकार आहेत. त्याची वाट बघतो. हे बस बस खाली बस. ओके. तर मग एक मटन थाळी आणि एक चिकन थाळी. त्याचं कूपन घ्यावं लागतं. इथे काउंटर आहे बाजूला. बाजूला तिकडून कूपन घेऊ. सो ही दुसरी रोटी आली. रोटी आणि राईस हा अनलिमिटेड थाळीसोबत. ओके. आणि मटणाचे 5च पीस भेटतात. 5 पीस आपण घेतलेले आहेत. आता मी ना लिंबू मिक्स केला. लिंबू मिक्स करून आहे ना सांगतो. लिंबू मिक्स केल्यावरती ना तिखटपणा थोडा कमी झाला. पण हे जे सावजी टाईपचं जे मसाला आहे ना तो वेगळा आहे. मटन आहे ना, मटन थोडंसं जाड मटन आहे. आपले हे बारीक मटन असतं ना, बारीक बोकडाचं, तो चांगलं लागतं. जाड आहे तो मोठा बोकडा असतो ना, मोठ्या बोकडाचं मटन. मटन जर आहे ना, हा मसाला वेगळाच लागतो. म्हणजे मटणामध्ये ना मुरला आहे मसाला हा. पण इकडूनचे लोक तिखट खातात. आणि याचा पण आहे ना एक हे काय बोलतात हिस्ट्री आहे सावजीची. एक वेगळी टेस्ट आहे. तिखट खाणार आहेत ना, तिखट त्यांच्यासाठी बेस्ट आहे. काय माहिती आहे का, तिखट आहे पण मेन प्रॉब्लेम कुठे आहे? आणि जे मटन आहे ना, कारण मटन खाण्यामध्ये आम्ही एकदम पटाईत आहोत. मटन आहे ना मोठ्या बोकड्याचं आहे. त्याच्यामुळे आहे ना ते व्यवस्थित शिजलं नाही. तर असं आहे ना हातात असं लावलं ना असं ते शिजलं पाहिजे. असं लवचिक राहायला पाहिजे. हां, तर एकदम फास्ट आहे. त्याच्यामुळे हे असं होतं. पण तो सावजी मसाला आहे ना त्याची टेस्ट आहे, अरोमा त्याचा आहे. आणि आता आहे ना आपला याच्यासोबत कांदा लिंबूसोबत वगैरे तो मिक्स करून वगैरे त्याला हे केला. तर तुम्ही तिखट खाणारे नसणार तर इथे कोणतीच डिश ट्राय करू नका, कारण सगळं तिखटच आहे. बिर्याणी वगैरे पण तिखटच भेटेल असं आहे. खाऊ शकत नाही. हां, आत्ता आहे ना इकडे आम्ही घेतला आहे हा ताक आहे. व्हाईट कलरमध्ये ना, पण चांगली टेस्ट आहे याची. ताक आवडला. पण हा ताक कमी आणि बोलतात ना सोलकडीसारखा टेस्ट येतो त्याचा. आणि जो तिखटपणा आहे ना त्याला मारतोय हा ताक. आणि ताकची टेस्ट चांगली. आवडलं म्हणून लगेच फिनिश झालं. नाही तर मला ताक क्वचित ठिकाणी आवडतो. सोलकढी पण क्वचित ठिकाणीच आणि पितो. आता आपल्या इकडून आवरलं आहे, सर्व फिनिश केलं. आणि जे पीस आहेत ना त्यांनी एकच पीस मटनचा दिला होता, बाकी सगळे हड्डीवाले पीस आहेत. बरोबर अरेंजमेंट करतात ते. भोजनालय आहे ना तशीच अरेंजमेंट केलं त्यांनी. ठीक आहे. सावजी खायचं होतं. सावजीची टेस्ट कळाली की कशा पद्धतीचं असतं. ॲक्च्युली हॅलो फ्रेंड्स, आमचं झालं सावजी खाऊन. सावजीची इच्छा होती ना. हां, सावजीची इच्छा होती. हो, जगदीश आहे बघा. जगदीशमध्ये
म्हणजे सावजी मसाला म्हणून आहे तोच आहे बस. चालेल त्या मागे पण एवढं काही मटणाची क्वालिटी एवढी खास नव्हती. म्हणजे मी जे सांगितलं अजून सुरू नाही झालं इकडूनचं गार्डन सुरू नाही झालं. चला आता आपण जाऊया गाडीत. मग आता हॅलो फ्रेंड्स, आता हे बघा हल्दीराममध्ये मिठाई घ्यायला चालली आहे. सो हल्दीराममध्ये ना ऑरेंज बर्फी वगैरे चांगली भेटते असं माहिती पडलं म्हणून इकडेच वगैरे चाललो आता हल्दीरामला मिठाई घ्यायला, म्हणजे ऑरेंज बर्फी. चला जाऊया आतमध्ये. हे बघा किती व्हरायटी आहे ना हल्दीराममध्ये. ऑरेंजच्या हे मिल्क केक आहेत, मैसूर पाक आहेत. नाही ऑरेंजची कुठे आहे? ऑरेंज बर्फी. हां ऑरेंज बर्फी कुठे? अच्छा ऑरेंज लाडू आहे. ऑरेंज कोकोनट लाडू आहे. हे काय विचार? हां लाडूची खाऊ पाहिजे. हां सानिध्याने टेस्ट करून. हे कोणतं वाला आहे? ऑरेंजवाला. अच्छा संत्रा आहे मध्ये ना, चांगले लागते. मग 2 ते घेऊन 2 हे घेऊ. हां ओके. वेट वाईज. मग दोघांचे आता फ्रेंड आहे तुझं? नाव सांग तुझं. हा चालेल. ऑरेंज 2च दिले तरी चालेल भाऊ. ऑरेंज कोकोनट घेतला, न्यू संत्रा घेतला आणि ते मलाई पेढा घेतला. मलाई पेढा सानिध्य खाणार. असं आईलीला काय किती झाले? टेस्ट झाली काय माहिती नाही, त्याचे घेतले तिने है ना. सायली तुला आज काय झालं? हे वाला टेस्ट करायची, तेवढे टेस्ट करायचे म्हणून घेतले. थोडे संत्रा फेमस म्हणून. संत्रे आहे ना इकडे भेटतात. इकडे फ्रूट मार्केट. हे काय? हे बाजूला मार्केट आहे, फ्रूटच करे उभे. थोडीफार शॉपिंग केली, नाही घेतली लस्सी. हो तिकडे केक आहे. झालं आपलं पार्सल पण तयार आहे. पार्सल घेऊ, व्यवस्थित ठेव मागे आतमध्ये आणि मग जाऊ. आणि कोणाला इकडे हे घ्यायचं असेल ना शॉपिंग, भरपूर व्हरायटीज आहे. हल्दीराम मला वाटतं नागपूरला सुरू झालेलं वाटतं. हे बघ मेट्रो आता जाय. नाही मेट्रो नाही इकडे. हल्दीराममध्ये शॉपिंग केली. सानिध्या काय काय घेतलंस तू? काय काय घेतलं? हां तू काय खाल्ला? मलाई पेढा आणि पेढा खाल्ला. सो हल्दीरामची सुरुवातच मला वाटतं नागपूरमध्ये झालेली आहे. गुगल बघितलं तेच सांगतो गुगल पण, कारण मी IPO बघत होतो, म्हणजे IPOची माहिती आलेली तेव्हा असं कळालेलं की अरे यांची सुरुवातच इकडे होते. ठीक आहे चला आता इकडून जाऊया नेक्स्ट स्टॉपला. आणि ही बघ हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहे. अच्छा इकडं रिझर्वेशन पण होतं, तिकीट घर विंडो रेल संग्रहालय इथे आता आलेलो आहे. 25 रुपये लहान मुलांसाठी 10 रुपये. टॉय ट्रेन पण आहे. नॅरो गेज रेल्वेचा म्युझियम आहे. हे बघा नॅरो गेज रेल्वेचा म्युझियम. आता ते बघायला झालो इकडे. ओके आणि तिकीट आहे 25 रुपये. टॉय ट्रेनची पण 25 रुपये अडल्टसाठी आणि 10 रुपये लहान मुलांसाठी. तर टॉय ट्रेन आतमध्ये असेल. हां ती इकडे टॉय ट्रेन आहे आतमध्ये. हाँ यस अभी ट्रेन में बैठा है ना.
औरंगाबादला आता चला आम्ही आता चाललो, एंट्री मारतोय. टॉय ट्रेन मध्ये जायचंय. कधी बसायचं टॉय ट्रेन मध्ये? आता की थोड्या वेळाने? हा, टॉय ट्रेन मध्ये कशी बसायचं आहे? अरे वा, हे वा समोरच मेट्रो आहे समाधी बघितली आणि हे म्युझियम आहे रेल्वेचं. लांब येतो त्या साईडला नाही होती. आम्ही लाईनी बाजूने गेलो पण तिकडे नाही गेलो कारण की आम्हाला हा मॅप आहे इकडूनचा. बॉर्डर गेज सातपुरा लाईन्स. सातपुरा म्हणजे चंदाफोड, नागपूर, तुमसार, छिंदवारा, गोंदिया. ते मामांच्या सानिध्य कुठे गेलं तुझा ग्लास? असं बोलतात. कसं वाटतं? ऑरेंज तू इकडे ये ना. मामा येते ना इकडे. तू इकडे ये. हा हा, तू घाबरतो आतमध्ये जायला? अरे माझ्या मांडीवर कशाला समोर बस. हे बघ इथे बस. मोठी जागा आहे ना, बस इथे. मग नंतर आहे ना ट्रेन सुरू झाली ना मग पुन्हा जाऊया. आता आपण फिरून येऊया तिकडे असं सगळं. हा चला. हा, ते बोलले की हॉर्न वाजवणार ट्रेन सुरू होण्याच्या अगोदर, मग तेव्हा येऊया. हा चल. हे बघ सानिध्य, गार्डन बघ लहान मुलांना. हे बघ खेळायला बघ गार्डन आहे बघ. म्युझियम मध्ये काय काय आहे. हा हे मेरी गार्डन है. हा सब तेरा आहे. हे बघ तिथे डब्बे आहे. चल तिथे बघायला जाऊया डब्बे. इथे कारंजा आहे. हे बघ इंजिन. इंजिन है. हा ट्रेनचं इंजिन वो आहे. मेरी इंजिन है. हा हो मेरी है. कितने का है वो? पैसा किधर आहे? पैसा ट्रॅक मध्ये. ट्रॅक मध्ये? ट्रॅक बँक मध्ये दे. ट्रॅक मध्ये. ट्रॅक मध्ये ना ट्रेन है. हो. हे बघा इंजिन आता BNR टाईपचं आहे. ही आणि तीन ट्रेन. हे बघा ही तिकीट आहे संग्रहालयामध्ये. जे हे आहे ना इंजिन बघनाल. इंजिन है. बघनाल 25 इंजिन. रुपयाचं तिकीट आहे. बघनाल इंजिन हे वाला. आणि इथे ना डिटेल्स दिलेले आहे इंजिनची. अच्छा हे स्टीम इंजिन आहे 677. हे बघा सुपर हिटेड 15.5 हाईट 210 टन बॉयलर प्रेशर 10 मॅक्सिमम स्पीड 50 kmph आहे. 1907ला बनवलेलं नॉर्थ ब्रिटिश लोको कंपनीने इंग्लंडला. आणि मग तिकडून इकडं आलं आणि मग ते इंडियाचं राहिलं. ब्रिटिशांची मजा आहे बरं. हे असं भंगार विंगारवाला आयटम तिकडून बनवून इकडं आणून इथेच ठेवला. भंगार तुम्ही जमा करा आणि आपल्याकडचे हिरे मोती वगैरे सगळे घेऊन गेले. हे बघा ये देखो ट्रेन आ गई. ट्रेन आ गई. ट्रेन आ गई. अच्छा बस 25 रुपये दिलेत मम्माने. तिकीट भरल्यावरती तू बसायला बस ना तिथे सीट वरती. तेव्हा आता हॉर्न देतील. हाँ 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 वो तो ले रहे हैं. अभी आप हॉर्न दोगे ना? हॉर्न दे दो. ट्रेनमध्ये बसलोय. माथेरानसारखी आहे
ट्रेन, पण ही माथेरानची नाही, ही नागपूरची गर्मीवाली train आहे. आहे. गर्मीवाली ट्रेन आहे. नो, माथेरानची ही थंडीवाली थंडीवाली ट्रेन आहे. ही गरमवाली ट्रेन. ही गरमवाली ट्रेन नाही आहे, थंडवाली ट्रेन आहे. एवढा वेळ काय नाही वाटलं आणि आता असं गरम व्हायला लागला. हा सुरू झाले बाबा. हे बघा. हो हे बघ कसे वाटतात तुला ट्रेनमध्ये बसून? ट्रेनने पूर्ण आहे ना, 0 माइल. या इंजिन पकड, हात पकड. चला सानिध्यलय प्रेम आणि शांत झाला. हा सानिध्य हाय, तुला दिसतंय का? घातलं नाही. हात नको सोडू, हात पकड. इकडे संग्रहालय आहे, आता तिकडे जाऊया. एंट्री आणि इकडे गार्ड, हे बघा ना, इकडे इंजिन ट्रेनशी रिलेटेड आहे, मशिनरीज वगैरे ते सर्व आहे इकडे. हे मोठे मोठेवाले बघा. आता मगाशी ट्रेनमधून बघितलं होतं ना, मशीन गॅलरी, हेच आहे बघा इकडे. आणि इकडे ट्रेनचा डब्बा जुनावाला तो आहे. आणि हे चाकं हे बघा, जुनीवाली चाकं अशी होती. आणि हे डब्बा, हा डब्बा आता हे इथं बंद पडलेलं आहे. आणि इकडे एंट्री नो एंट्री असं आहे.
आणि इकडे संग्रहालय. अच्छा हे बघ हे इथं ही इकडे आहे काय बॅक नॉल ट्रेन ही इकडे आहे एंट्री आतमध्ये. आता जाऊया आतमध्ये. इकडून एंट्री आहे आणि शांतता राखा असं आहे. हा बघा हवाला पप्पा नाव काय ट्रेनचं? चित्रकला प्रतियोगिता. पप्पा ट्रेनचं नाव काय? पप्पा ट्रेनचं नाव काय? जे नॅरो कॅच स्टीम इंजिन आहेत ना त्याची हिस्ट्री आहे बघा वरच्या पूर्ण. स्टीम इंजिन त्यावेळेचे जे रेल्वेमध्ये असेल किंवा रेल्वेबद्दल ज्यांना आवड असेल ना माहिती असेल इंजिनवर स्पेशली त्यांना आवडेल ते. नॅरो गेज बाष्प मॉडेल किंवा स्टीम इंजिन 669 ब्रिटिश लोक कंपनी दिलं 1907ला. पिस्टन गेज डॉज यांची वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांचे. अरे वा ट्रेनची लाईट लागली वा. सो ट्रेनचा पहिला असतो इंजिन आणि मग नंतर असतो डब्बा. सो इकडे आहे हिस्ट्री डब्बा कसा बनवला गेला 1907 25 असे 25 7 13चे हे बॅचेस आहेत. आणि हे बघा हे डब्बा हे त्याची बॉडी हा ऑइल वगैरे घेऊन जाण्यासाठी डबा. हा पॅसेंजरचा डब्बा हा पण पॅसेंजरचा डब्बा. येस हा माल डब्बा. आणि त्याच्या डब्यासाठी लागणारे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची डिटेल्स इकडे. आता दुसरे इन्स्ट्रुमेंट आहेत सिग्नल. बघा आता डब्बा झाला ना आता सिग्नल. तर मग सिग्नलशी रिलेटेड हे बघा असे टाईप आहेत सिग्नल ग्रीन आणि रेड. हां हे खूप पिक्चरमध्ये बघितलं आहे ना. हा एक जबलपूर केबिनचं आहे. हे कॉल करतात आणि इन्स्ट्रुमेंटमध्ये मग नंतर इकडून ट्रॅक चेंज होतो सिग्नलचा. हे इकडं मॅसेज पाठवण्यासाठी जुनेवाले इन्स्ट्रुमेंट्स. हे जुनेवाले हे रात्रीमध्ये असं लॅम्प घेऊन सिग्नल लॅम्प घेऊन केरोसिनची हे केरोसिनवाली बघा. आता इतिहास आहे आता डिजिटल झालेलं आहे. हे जुनेवाले आहेत हे ॲक्च्युली अशा पद्धतीमध्ये असतो. आणि हे बघा हे गॅज. अच्छा हे लंडनमधलं लंडन कॅलकाटा. ओके त्या करायचं आहे. आता सिग्नल नंतर नेक्स्ट काय आहे. ओके इलेक्ट्रिसिटी विद्युत पंखे वेंखे वगैरे असतात ना मोटर फॅन. हे बघा पहिले असे फॅन होते हळूहळू. हे भुसावळ पॅसेंजरला असे फॅन पहिले होते. हे नंतर मग हे असे आले लाईटी वगैरे अशा होत्या. भुसावळ पॅसेंजरचं माहिती आहे मला लहानपणी बघायचं. इथे लाईट वगैरे सानिध्य लहानपणी आहे ना मी ट्रेनने जायचो ना तर भैया असे फॅन असायचे तेव्हा. असे फॅन आताही भेटतात. लोकल नाही लोकल ट्रेनचे पण फॅन बदलले आता. चलो आओ आगे अभी. आता तिकीट परीक्षण वगैरे तिकीट ट्यूब. आता इथे वेगवेगळ्या टाईपचे तिकीट वाणिज्य म्हणजे इकॉनॉमिक्स पाणी पांडाज इन ॲक्शन डिस्ट्रीब्युशन वॉटर टू पॅसेंजर रेल्वे स्टेशन. अच्छा पाणी पॅसेंजरांना पाणी देण्यासाठीचा हा फोटो आहे एवढ्या जुन्या. स्टीम लोको शेड ॲट नाईनपूर. नाईनपूर जंक्शन. हे नाईनपूर कुठं आहे. वॉटर फिलिंग ॲट नाईनपूर जंक्शन. ओके स्टीम इंजिन ना पाणी वगैरे भरलं जायचं पाण्यावरती जाणार ना स्टीम. त्याचा पाण्याचा वाफ होऊन ते हे होतं त्यासाठी लागायचं भरपूर पाणी लागायचं. असं 50 किलोमीटरच्या स्पीडने चालायची जुन्या काळी. आणि हे तिकीट घर जुनावाला सानिध्य सायली तो हलवतोय पूर्ण.
हो हे बघा, हे इकडे वेगवेगळे आहेत. बाबू माझ्यासोबत AC आणि हे इंजिन आहे. अच्छा, हे इंजिनची माहिती आहे इकडे. 6 सिलेंडर इनलाईन 700 हॉर्स पॉवर ॲट द रेट 1000 RPM. 1000 RPM 700 HP 1000 RPM. म्हणजे गाडीचं इंजिन तिच्यापेक्षा जास्त आहे आता. हे तेव्हाचं इंजिन होतं, त्या काळी इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि हे रेल्वे ट्रॅक इकडे नाही अंब्रेला ट्रेन आहे. याच्यावरती बसून आहे ना निरीक्षण करायचं काम असतं. बसून ट्रॅक वगैरे हे ना त्याचं सगळं जे हे काय रेलपथ निरीक्षण चालू आहे. हे बसायचे हे हां. उभा राहा, फोटो काढ. बसायचे मम्मा. हॅलो फ्रेंड्स, हाय कर. हाय. हां, गुड इव्हनिंग झालं आहे. वाजलेत ऑलमोस्ट 7 वाजून 46 मिनटं. आता हॉटेल आम्ही एअरपोर्ट रोड साईडला बघतोय. आता त्या हॉटेलला सिटीच्या हॉटेलला नाही थांबणार, म्हणजे उद्या सकाळी आहे ना तिथूनच लवकर पटापट निघून जाऊ. ओके, बघा इकडे रेड दाखवतोय 20 मिनटं 8 किलोमीटरसाठी. तो रेड निघून गेला ना मग आपण त्या एरियात जाऊ. हायवे टचच घेतोय जेणेकरून हां एक आहे ह्याच रोडला हायवे टचच बघतोय, जेणेकरून ऑप्शन वगैरे भरपूर भेटतील. ओके चला निघूया आता. मंडळींनो, आता आपण नागपूरला बाय बाय करत आहोत. आता परतीचा प्रवास आपला सुरू झालाय. आपण हॉटेलला चाललो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एअरपोर्ट आहे ते, म्हणजे डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या तर त्या एअरपोर्ट जवळच हॉटेल्स फार आहेत. त्याच्या पुढे हॉटेल्स आहेत आणि समृद्धी महामार्गाच्या अलीकडे तर नाहीच. त्याच्यामुळे आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथे थांबणार आहोत आणि मग तिथून जर आम्हाला कुठे हॉटेल चांगलं तिथे आज स्टे करणार आणि उद्या सकाळी आम्ही मुंबईला परत येणार. सो हे आपला लास्ट ह्या आजच्या दिवसाचा व्हिडिओ. थांब ना, मला नागपूर दाखवू दे ना सगळ्यांना. तू दाखवतच नाही नागपूर. मम्मा मी दाखवणार. असं पकडायचं वॉकवरती. गुड बॉय. आणि आता हा मस्तपैकी कुठला तरी मॉल आलेला आहे. खूप कमी आपल्याला इकडे दिसलं आहे ना, म्हणजे असं वाटलं नागपूर 2 दिवसात तसं कमीच फिरलंय. जे पण फिरलो ते मोजके फिरलं. हा मला मगाशी मार्केट एक बघायचं होतं काय, मे बी हा असा मार्केट आहे जिथे आपण सगळी शॉपिंग करू शकतो. मला तो काय एक्सप्लोर करता नाही आलं आज. हे एक मेट्रोचं स्टेशन आहे, सीता बर्डी इंटरचेंज म्हणून. ह्या इकडच्या रस्त्याला नाही गर्दी, पण मगाशी जो रस्ता गेला त्याला फार गर्दी होती. दुपारी सुद्धा तडपत्या उन्हामध्ये 1-2 वाजता गर्दी होती त्याला. तर मोस्टली तो मला वाटतं एक तर संत्रा मार्केट असेल किंवा मग शॉपिंग मार्केट असेल. तिथे